कसं थोडं तरी सहन करायचं का उगा सारखं 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 दुखायला दुखायला म्हणून हे करायचं नाही. मी का नाटक करते का हो? नाटक करते का हो? माझं दुखतंय, मला होत नाही सहन, तर काय करू मी? सारखंच मग नसतंय का? तरी मी सांगते का तुम्हाला, तुम्हीच येता माझ्यापाशी. तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, रात्री साक्षीचं दुखत होतं आणि हिचं म्हणजे काय व्हायला लागले, सारखं घंट्या घंट्यात दुखायला लागले. असं हे करायला लागले की सारखंच हिला काय समजून झालंय, थोडं तरी सहन करावं. ही म्हणजे मी सुद्धा एकदम कदरून गेलेलो आहे आणि मला तिचा राग यायला लागलाय. तुला किती वेळेस सांगितलं तिला की असं हे करू नको, म्हणजे थोडं तरी सहन कर, असं कर तसं कर, पण सारखं म्हणजे लागली ही करायला. हे दुखायलं ती दुखायलं, ती झालं की हे दुखायला लागलं. म्हणजे तिचं म्हणजे दररोज काही ना काही तर दुखायला लागलं मला लागली. आणि सारखं काय झालं बघायला. हा अगं इकडे तुला काय सांगतो ते ऐकत जरा. थोडं तरी सहन करावं लागतंय, सहन केल्याशिवाय काय नसतं बरं का. असं रडून सारखं तसं हे करून म्हणजे मी सुद्धा कदरवलं, तुम्हाला माहितीच आहे. व्हिडिओ मी डेली ऐकलीत आणि हिचं फक्त दुखायचंच काहीतरी सारखं दुखायचं करून मला सुद्धा म्हणजे बेजार झालेलं आहे. मी पण म्हणजे असं दुखायलं तर म्हणजे एकदा दुखावं दोनदा दुखावं, पण हे सारखं जवा तवा हे दुखायलं ते दुखायलं. अगं थोडं तरी सहन करायचा बरं का. हा काय करते रोज दुसऱ्या बी बायाला जायत ना लेकर. अगं सगळे हे कमेंट सुद्धा काय ताईच्या भरपूर की आम्हाला पण लेकर झाले तर एवढं हे नसतंय, असं होत नसतंय, तसं होत नसतंय. म्हणजे कसं थोडं तरी सहन करायचं का उगा सारखं दुखायला म्हणून हे करायचं नाही. नाटक करते का हो? नाटक करते का हो? माझं दुखतंय, मला होत नाही सहन, तर काय करू मी? सारखंच मग नसतंय का? तरी मी सांगते का तुम्हाला, तुम्हीच येता माझ्यापाशी. तुम्ही जाता माझ्यापाशी, मग हुंबत काय बसतीस? हुंबत बसल्यावर आम्हाला देखवणार आहे का? माझं मी हे करते की सहन. आईला मला अगर तुझ्या आजीला कुणाला तरी सहन होईन का? म्हणजे असं वाटन की हिचं दुखायला लागलं ना आम्ही असं गप बसावं? अगर आम्हाला वाटन की हे दुखायला लागलं ना आम्ही असंच गप बसावं का? हा तुला काय वाटतं सांग? हा मुद्दाम तू पण माझ्या काय म्हणजे बरोबर ताईच्या बी कमेंट आल्यात मी पण प्रेग्नेंट आहे आणि लोकली पण होते बाळ असं तसं म्हणून, पण हिच्यासारखं काय नाही साक्षी असं म्हणजे भरपूर कमेंट आले का साक्षी, म्हणून मी विचारलंय. हा होय नाटक करते का? मी काय नाटक करते का? मुद्दाम करते, मला दुखते. काय अशी बोलती म्हणजे मला पण म्हणजे काय कळत नाही. सगळे म्हणतात की असं तसं म्हणून सारखं लागले म्हणायला, म्हणजे साक्षीचं असं झालं तसं झालं म्हणून साक्षीला पण नाव ठेवायला लागली. पण मित्रांनो आणि हे आपली युट्यूब फॅमिली सगळे मी म्हणतोय की म्हणजे हे काय म्हणजे नाटकं बिटकं काय नाहीत आणि साक्षी काय नाटकं करीत नाही. आणि मी पण आता हे तुमच्या देखत एवढं बोललो आणि ह्याच्या आधी पण बोललो, आई पण बोलली थोडं सहन करायचं आणि एवढं सारखं रडायचं नाही उगाच आपलं म्हणजे सारखं तीच मला म्हणजे तुम्हाला तेवढं वाटत असेल का व्हिडिओ बघून, तुम्हाला वाटत असेल की एवढं आपण व्हिडिओ बघून रोज तीच असं तसं काय दुखतं हिचं असं तसं. पण तुम्ही विचार करा की ही एवढं हे करते तर माझं म्हणजे मला कसं वाटत असेल सारखं दुखायचं म्हणते सारखं. मला माझ्या जीवाला किती म्हणजे मीच काय म्हणलो, मीच वैतागून गेलेलो आहे. म्हणजे सारखं आता डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे त्रासच आहे आणि मला पण म्हणजे ही काळजीच आहे. डिलिव्हरी होईपर्यंत डिलिव्हरी झाली म्हणजे माझ्या पण डोक्याच्या मागायला म्हणजे ही होणार आहे. आणि आता म्हणजे काय थोडं साक्षीला सहन होत नाही त्याच्यामुळं आणि सगळे नाव ठेवायला लागले की असं तसं म्हणून ते झालं म्हणून. पण तसं काही नाही आणि काही नाटकं करीत नाही. आता रात्री पण व्हिडिओ काढला ती काय तुम्ही म्हणता नाटकं करायली इथं रोज झालं ते झालं. आपण नाटकं नाहीत म्हणजे कशाची नाटकं नाहीत काय नाही, तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओ बघून. साक्षी मी काय तुला म्हणजे असं बोलत नाही की म्हणून की तू नाटकं करायली असं करायचं. पण आता कमेंट पण बघितल्या काय बघितल्या अगं म्हणजे थोडं तरी हे करायला पाहिजे तू, ते मी म्हणतोय. हा मुद्दाम करते का? माझं दुखतंय, रात्री बी किती दुखायला होतं माझं अर्ध डोकं. अगं मग इकडे बघ काय म्हणते ती की सारखं एवढं दुखत काय तुम्हाला टेन्शन वाटतंय का?
म्हणजे आता इकडे बघा का की आता डिलिव्हरी तर होईल जाता फक्त किती राहिले 20 ते 25 दिवस राहिले आहेत डिलिव्हरीला. म्हणजे 9वा महिना पण 8.5 महिने होऊन गेलेले आहेत आणि डिलिव्हरी तर होणार आहे. म्हणजे आता फक्त डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे मला तकलीफ आहे. आणि कसं आहे आता तिला म्हणजे सहन होत नाही कोणत्या तरी पण तिनं मला एवढी साथ दिली ऊसामध्ये पण. आणि ऊस एवढा तोडला म्हणजे एखादी असती तर म्हणली असती की मी ऊस तोडणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही, बघ धंदा. पण हिनं मला एवढी म्हणजे साथ दिलेली आहे ऊसामध्ये सुद्धा. मला पण वाटत होतं की साथ देईल अगर नाही, मला पण म्हणजे टेन्शनच होतं की एवढी आहे साक्षी. आणि तेव्हा तर म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ऊसाच्या टायमाला कशी बेजारी असते, ऊसाचं काम किती अवघड असते. तसल्या संकटमध्ये मला तेवढं ही होतं अवघड म्हणजे काम, तेवढ्या ह्याच्यामध्ये मला तिनं साथ दिलेली आहे. ती पण रडत पडत दररोज रडत होती. मी पण म्हणजे मला पण एकदम वाईट वाटत होतं. पण परिस्थिती अशी की असं म्हणजे काम केल्याशिवाय काही भागत नव्हतं आणि भागच नाही गरीब माणसाला. तुम्हाला तर माहितीच आहे सगळे गरीब म्हणजे गरीब माणसाला तर सगळे माहिती असतं की आपली काहीतरी केल्याशिवाय आणि आपण हातपाय हलविल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मला एवढी साथ दिलेली आहे ना. आम्ही सगळे म्हणायला लागलेत की नाटकं करायला लागली साक्षी, पण ती काय नाटकं करीत नाही. मला 100% गॅरंटी. आणि मुद्दाम ती कशी करीन की सारखंच. मी आता म्हणजे रात्री एवढा उशिरा आलो जयंतीवरून, महाराजांच्या जयंतीवरून आलो एवढ्या उशिरा. आणि ती आई त्यांचं आधी चालू होतं. मग मी म्हणलं झोपले असतील सगळे आता 11 वाजले होते, मला 11:15 वाजले होते. म्हणून मी आलो, म्हणलं झोपले असेल. पण ही ह्यांचा म्हणजे कालवा आला, मी बाहेरून आलो हात बीत धुतला, म्हणलं जेवायला आता साक्षीला उठवावं. साक्षी पण जेवली नव्हती. मला फोन लावला होता साक्षीनं 1 तासाच्या आधी. मग ती झोपल्यावर जेवण ही करून पण जेवली पण नाही. ही सगळ्या आईनं आणि मावशी जेवली होती, आजी पण जेवली नाही. मग त्याच्यामुळे मी आलो म्हणलं जेवण करावं हिच्यासोबत. पण हे काय माहिती आहे तुम्हाला, हिथून तर म्हणजे खूपच बसले आणि आई डोकं चोळली होती. मी पण आलो अचानक, मग झोपले असेल. पण सगळे म्हणाले की सगळ्या ताई म्हणतात आणि काही ताई म्हणजे समजत आहे म्हणजे मला असं नाही झालं तसं. पण प्रत्येकाचं ताई वेगळं असते, म्हणजे प्रत्येकाचा जीव ही वेगळा असतो. कोणच्या ताई लेडीज ताई म्हणजे असं की सहन करू शकतात, कोणाला सहन होत नसते. म्हणजे प्रत्येकाचं दुःख एकच नसते. आणि हाताचे म्हणजे म्हणते तसं की 5 बोट सारखे नसतात, तसं आहे. म्हणजे आता तुम्हाला आणि साक्षीला काहीतरी फरक असेल. साक्षी म्हणजे वयानं पण आणि शरीरानं पण आणि म्हणजे सगळ्याच गोष्टीनं आणि अनुभव बी पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळं जास्त अनुभव असलेला म्हणजे हिला अनुभव म्हणजे पहिल्या वेळेसच म्हणजे लेकरू होणार आहे आणि ते रडतीसारखं तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून. आणि तसं माहिती असून पण तुम्ही तशा वाईट कमेंट करता, सगळं हे करता. मग मला म्हणजे आम्हाला ही वाटतं एकदम मनाला धक्का लागल्यासारखं वाटतंय की असं आपण व्हिडिओ काढतो आणि आपले सगळे असे बोलायला लागेल. म्हणून मी फक्त हे असा व्हिडिओ काढून टाकला की बाबा साक्षी नाटकं करीत नाही, काय करीत नाही. आणि खरंच दुखत होतं. मी सुद्धा पुन्हा व्हिडिओ झाल्यावर मी सुद्धा त्याचं डोकं चोळलं, अर्धा तास डोकं चोळलं, 20 ते 25 मिनिटं मी पण डोकं चोळलं, तिचं बसलो होतो पाय. म्हणजे मी सुद्धा एवढं म्हणजे हे करतोय की तिची काळजी घेतोय, कारण की तिला अजून समज नाही जास्त. मग त्याच्यामुळं आणि आई पण म्हणते आई तर एवढी माया करते तिची म्हणजे माझ्याहून जास्त साक्षीची माया करते. कारण की सख्खी आत्या आहे साक्षीच्या आई आणि एवढी माया करते. काही पण झालं की म्हणते मला सांग, म्हणजे मला सांगायच्या आधी आईला सांग म्हणते. आईच म्हणते मनाने खिळं सांग म्हणून असे एवढं म्हणजे असं काम तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून किती काम करते. धुणं भांडे सगळं आईला करू देत नव्हती काम, पण आता आई सध्या आईला करू देणं झाली आहे काम. म्हणून की आता बाळ आहे पोटात, काहीच उचलून म्हणजे असं बाथरूमला सुद्धा बघित सुद्धा आई नाही होती आणि सगळं आणती. मग त्याच्यामुळं नाटक फक्त मला एवढं सांगायचं की साक्षी काही नाटक करायला नव्हती, काही नाही. म्हणून मी व्हिडिओ बनवला. मला एकदम वाईट वाटलं की तुमच्या एवढ्या वाईट कमेंट हे बघून. म्हणजे मी साक्षीला बोललो की मी म्हणलं साक्षी रोज असं रडत जाऊ नको, काय करू नको, कमेंट एवढा ही यायला आता असं करायला तसं करायला एवढं कसं तू करायला. ती म्हणली मी काय म्हणजे असं मुद्दाम करायला लागले का मला काय म्हणजे हौस आहे का तुम्हाला दुखवायची, का तुम्हाला वाटतं म्हणजे मला वाटतं का माझं मुद्दाम दुखावं, असं काय नाही. खरंच माझं रात्री डोकं दुखत होतं. म्हणजे असं एक बहुई. मग आम्ही तिला म्हणलं उलट्या गाडीत पित्त झालं असेल, तुम्हाला तर माहितीच आहे तसं म्हणलेलं.
म्हणजे माझं काही दुखायला तरी पण मी कुणाला घरात सांगत नाही. कोणाला आहे आई आणि साक्षी कुणाला सांगावं घरामध्ये सांगा. माझं दुखायला असताना मी सहन करतोय आणि ह्या दोघीचं बघतोय. म्हणजे आई आणि साक्षी, वडील तर होते तुम्हाला माहिती आहे, वडील होते ती वारलेत, वडिलाला अटॅक आलता. मग त्याच्यामुळं मला म्हणजे कुणाचं साथ नाही आणि बारका भाऊ आहे आणि त्याच्यामुळं कसं असतं म्हणजे ज्याच्यावर जिम्मेदारी येते ना त्यालाच कळतंय फक्त, म्हणजे घर चालवायची सगळं. म्हणून मी माझं दुखायला तरी पण मी कुणाला सांगत नाही, मला कोणी सांगाय पण नाही. कारण की आता कुणीच आधारच नाही, वडील गेल्यापासून काही आधार नाही. म्हणजे मी कुठं पण जास्त जात होतो पहिलं, बाहेर पण थांबायचो किती, म्हणजे जरा उशिरापर्यंत थांबलं तरी वडील घरी आहेत बाबा असं वाटायचं. बारका भाऊ पण म्हणजे कुठं जरी गेला कामाला, मी कामावून आलो तरी पण मी गावात जास्त जात नाही. कारण की साक्षी दुःख लागत, आईन साक्षी घरी अशा दोघीच, मग मला सुद्धा कुठे जाऊ वाटत नाही. म्हणजे फक्त तुमचे कमेंट बघून वाईट वाटलं मला आणि मन दुखलं. असं काय म्हणजे कमेंट करून तुम्हाला काही ही वाटत, तुम्हाला कमेंट करायला काही वाटणार नाही, पण जी म्हणजे वाटतंय कमेंट फक्त त्याच्या मनाला कसं वाटत असतंय ती तुम्हाला माहीत नाही. म्हणून फक्त माझी विनंती आहे की अशा काही कमेंट करू नका. आणि साक्षी काही नाटक करीत नाही, मला 100% गॅरंटी आहे. म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवलाय आणि साक्षी काहीच नाटक करीत नाही. ते काय बरं वाटतंय का? हां हे काय म्हणजे कसं आता या डिलिव्हरी व्हायचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे साक्षी सारखं दुखतं. तुम्हाला म्हणजे वाटतंय की असं तसं, पण तसं काही नाही.